सुस्वागतम। आज मला डब्यासाठी हिरव्या वाटाण्याची भाजी करायची आहे। तर मी काल रात्री हे वाटाणे स्वच्छ धुवून भिजत घातले होते। त्यानंतर बघा सकाळी हे पुन्हा एकदा धुवून मी ह्यामध्ये असा मोठा बटाटा चिरलाय, एक बटाटा आहे मोठा चिरलाय, टोमॅटो मोठा चिरलाय, त्याला शिजवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला भाजी कशी केली ती। हे जे हिरवे वाटाणे आहेत ते चांगले शिजलेत, हे बघा बघू शकता तुम्ही। त्यानंतर टोमॅटो आणि बटाटा मी त्यामध्ये शिजायला घातलेला होता, तर अशा प्रकारे हे शिजलेले आहेत। तर आता हे हिरव्या वाटाण्यांची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया। सर्वप्रथम इथे तेल घेतलेलं आहे पहा, त्यानंतर जिरा आहे, मोहरी आहे, हळद, इथे हिंग आहे, लाल तिखट आहे, संडे मसाला आहे, त्यानंतर कांदा आहे, मीठ घेतलंय चवीपुरतं, कोथिंबीर आहे, फ्रेश अशी कोथिंबीर, त्यानंतर मेन म्हणजे इथे अहोंनी केलेलं वाटण घेतलंय। कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर हे त्यांनी चांगलं भाजून इथे वाटण करून ठेवलेलं आहे। 8 दिवस पुरेल एवढं। तर हे वाटण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि आलं आणि लसूण जी पेस्ट आहे ती रेडीमेड मी घालणार आहे। तर चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम मी कढई ठेवली आहे, आता एक एक जिन्नस घालून घेऊया। तर आता बघा फोडणीमध्ये कांदा घातलाय, आता तो कांदा असं चांगला परतून घेऊया लाल होईपर्यंत, कच्चा लागता कामा नये। आता कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, पण तरीसुद्धा मी फोडणीमध्ये कांदा घालते आणि चांगली चव येते उसळीला। त्यानंतर रेडीमेड आलं लसूण पेस्ट सुद्धा मी घातलेली आहे, यावेळेच्या जिन्सामधनं ती आणली होती म्हणून, नाही तर मी घरातच करते। तर कांदा असा चांगला पोळून घेऊया अशा प्रकारे। आता कांदा आपला पोळून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं, त्यानंतर संडे मसाला घातलाय आणि पुन्हा हे चांगले मसाले जे आहेत बेसिक मसाले चांगले असे परतून घ्यायचे। त्यानंतर अहोनी केलेला हा कांदा लसूण मसाला घालायचा, वाटण घालायचं। आता हे बघा वाटण मी या ठिकाणी घातलंय आणि ते चांगलं असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। आता मी मीठही घालून घेतलंय, तुम्हाला दाखवायचं राहून गेलं। आता हे चांगले मसाले या तेलामध्ये परतले, तेलही सुटलंय। ती भाजी आहे म्हणजे शिजलेले मटार, शिजलेले हिरवे वाटाणे आणि सगळं जे साहित्य आहे ते आपण घालून घेऊया आणि पाणी घालून शिजवूया। ऑलरेडी ही भाजी शिजलेली आहे, पण तिला उकळ यायला हवी चांगली, आणि चांगली पातळ करूया। थोडं पाणी घालूया ह्याच्यामध्ये, हे बघा किती घट्ट हवी आपल्याला तेवढी बघायची आणि पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं आणि 1-2 वाफा येऊन द्यायच्या, म्हणजे ती चांगली शिजेल। सगळे जे मसाले आहेत ना ते आपल्या ह्या वाटाण्यांना लागतील आणि छान अशी एकजीव होईल ती। करूया, कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, छान आपली भाजी एकजीव झालेली आहे, शिजलेली आहे। तर बघा हिरव्या वाटाण्याची ही छान अशी भाजी या ठिकाणी शिजलेली आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, भाकरीसोबत खायला तयार। फ्रेश अशी कोथिंबीर वरनं घालून घेऊया। तर ही बघा या ठिकाणी आपली हिरव्या वाटाण्यांची उसळ तयार झालेली आहे आणि सोबत ज्वारी बाजरी नाचणीची मिक्स मिलेटची भाकरी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा।